तर ती कशी बदलायची पालकांनी? कारण याचे दोन भाग आहेत. एक तर आताचे सगळे जे पालक आहेत ते विंडो 95 मध्ये आहेत आणि मुलं विंडो 11 मध्ये आहेत. त्याच्यामुळे ह्या 95 वाल्यांना विंडो 11 चे प्रॉब्लेमच कळत नाहीत. हो. त्याच्यामुळे आता आपण हा एपिसोड का करतोय, तर पालकांनी अपडेट आणि अपग्रेड कसं व्हावं हम्म. ह्याच्यासाठी हे आपण करतो. हो. ही गोष्ट. दुसरी गोष्ट, अनेक पालक आहेत ना, हे आपल्या भूतकाळाचं ओझं घेऊन पुढे आलेले असतात. हम्म. मला लहानपणी असा त्रास झाला, अमुकेच झालं, नमुकेच झालं, आता तू अभ्यास कर, वा आता अभ्यास करूया, असं चांगलं बोलणारे पालक फार कमी आहेत. हम्म. मुलांना ते असं फील देतात की हे तर तुझ्या नशिबाचे भोग आहेत, ते भोग तू. असं नाही, मजा आहे. हो. पण लहानपणी ती त्यांनी मजा घेतली नाही. हो. म्हणजे मी गमतीत असं सांगतो सगळ्यांना की एक नारळीकरांचं कुटुंब सोडलं तर कुठल्याही मराठी घरामध्ये असं वाक्य उच्चारलं गेलं नाही की वा उद्या मजा, गणिताची परीक्षा वाटते, उद्या गणित म्हणजे खलास, भयंकर डेंजर, आणि फालतू प्रश्न मला विचारायचे नाहीत, कारण मलाच गणित येत नाही. म्हणजे माझ्या वडिलांना गणिताची भीती, आम्हाला त्यामुळे मला भीती, आपली परंपरा पुढे सुरू राहण्यासाठी तुला पण भीती. ती भीतीच वडिलोपार्जित द्यायची. मी असं नाही म्हणत की अरे तुला गणिताची भीती आहे का, अरे मला पण होती रे, आपण काय करूया. नाही नाही नाही, ते तुझे भोग आहेत. आम्ही क्लासला घातलेलं आहे, पैसे भरलेले आहेत, आता ते तू बघ गणिताचं. तरी पण मुलं वडिलांना विचारतात 386/36.2 किती होतात बाबा. बाबा म्हणतात फालतू वेळ विचार, मला वेळ का एवढंच कळतं की आपले बिरादरी का आदमी आहे, नाही माहिती नाही, मुलं कामाला लागतात. तेव्हा जर वडिलांनी असं म्हटलं की अरे हो रे मला पण नाही येत, इंटरेस्टिंग आहे खरं तर, पण तुला पण येत नसेल ना तर आपण प्रयत्न करू, आपण बाईंना भेटू, मित्रांना भेटू, पण तुझा प्रश्न सुटावा ना अशी माझी इच्छा आहे रे. मग मुलगा गणिताची भीती घेणार नाही. मी जर डाफरलो, ओरडलो तर मुलाला एवढंच कळतं की यांना काही समजत नाही आहे, यांना फक्त एवढंच काम येतं. आणि मग संवाद न झाल्यामुळे ते तुटले पण होतं. म्हणजे अभ्यासाविषयी मला आस्था आहे हे माझ्या कृतीतून आणि संवादातून जेव्हा कळेल ना तेव्हा मुलं अभ्यासाकडे वळतील, म्हणजे घेणं नाही. म्हणून एक सोपं सूत्र पालकांनी लक्षात ठेवावं, अभ्यासासाठी मुलांना पालकांच्या सहभागाची नाही तर सहवासाची अपेक्षा असते. अरे वा. सोबत असणं हे आवश्यक आहे, पण पालकांना चैन पडत नाही. ते म्हणतात थांब मी दाखवतो, थांब ना बघेल ना, पण त्यांना घाई झालेली असते की आपला मुलगा परफेक्शनिस्ट असला पाहिजे, आणि तो परफेक्शनिस्ट कधी होईल जर मी सांगितलं तरच. तर ह्या घरातला बुद्धिमान आणि कर्तृत्ववान माणूस केवळ मीच आहे, हा एक गैरसमज झाल्यामुळे ती पंचायत निर्माण होते. हो मला येत नाही असं पालक म्हणाले आणि हो आपण शिकूया असं म्हणाले तर ते शक्य आहे. ह्याच्यातनं मला एक समजतंय की आपल्याला मुलांशी आपण कसं बोलतो यावर आधी काम केलं पाहिजे. तर मुलांशी कसं बोलावं, आपण अभ्यासाचा दृष्टिकोनातून आणखी एक मुद्दा समजून घेऊ, त्याच्यात मुद्दे बोलणं येईलच. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलं NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, त्यात त्यांनी पहिलं काम दिलं आहे की शिक्षकांनी म्हणजेच पालकांनी मुलांना शिकवू नये तर मुलांसोबत शिकावे. देअर शुड बी अ शेअरिंग ऑफ नॉलेज, नॉट टीचिंग. म्हणजे विनोबांचं खूप चांगलं वाक्य आहे. विनोबांनी असं म्हटलं, आता नोटेवर ज्या 14-15 काय भाषा आहेत त्याच्यामध्ये शिकविणेसाठी वेगळा शब्द नाही. इंग्रजीमध्ये आहे टू टीच आणि टू लर्न, कारण शिकवताच येत नाही, मला शिकावं लागतं. शिकवता कसं येईल ना, शिकवता आलं असतं तर वर्गातल्या सगळ्या मुलांना 100% मार्क मिळालाच पाहिजेत, तुम्हाला शिकवता येतं तर. असं नाही, मी जर म्हटलं मला शिकायचंच नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून NEP मधलं दुसरं काम असं आहे की तू शिकू शकतोस अशी उमेद मुलाच्या मनात निर्माण करणं हे काम आहे. तुम सीख सकते हो ऐसी उम्मीद बच्चों के मन में जलाना या जगाना
ताकि वो सीखे। वो सिखाना नहीं है मुझे, मुझे सीखने के लिए प्रेरित करना है। तुम सीख सकते हो ऐसी उम्मीद उसके मन में जगाना है। यस यू कॅन, येस. हा अनुभव त्याला माझ्या बोलण्यातून आणि कृतीतून द्यायला पाहिजे. मग ते ऑटोमॅटिक प्रोसेस ओरिएंटेड होऊन जातं. मग मी ठरवतो की मला शिकायचं की नाही. कुठलाही मुलगा आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता मी शाळेत जाऊन शिकून मोठा होईन असं काही कुठले एवढा उच्च विचार कुठलाच मुलगा करत नाही. आई तुझं स्वप्न मी पुरं करतो, मी जातो शाळेत, आपण डॉक्टरला दाखवा काहीतरी गडबड झालं मेंदूमध्ये, असं नाही होत. त्याच्यामुळे असं पालकांनी समजूच नाही की आता मी याला शिकवते वगैरे, असं नाही. शिकवता नाही येत. हो. किंवा आणखीन एक सांगायचं, विनोबांनी खूप चांगली व्याख्या शिक्षणाची केलेली आहे. 2 मुद्दे आहेत त्याच्यात. एक त्यांचं असं म्हणणं आहे की जे शिक्षणाची व्याख्या जे देता येत नाही ते शिक्षण. शिक्षण देता येत नाही. देता आलं सुद्धा आपण पाईपलाईन टाकून घेतली असती ना, घरात न उघडा आणि बसले मेल्या खाली, आता शिक न सोडलं, असं देता नाही येत. हो. आणि दुसरं, शिक्षणाची मोजदाद करता येत नाही. म्हणजे परीक्षा वगैरे घेतली तरी सुद्धा ती काय मोजदाद नाही. मोजदाद नाही, परीक्षेचा मुद्दा आपण घेऊच पुढे. मोजदाद याचा अर्थ की हे डॉक्टर आहेत आणि हे शेतकरी आहेत, याच्यात हुशार कोण, असं नाही सांगता येत. बरोबर. माझं काय सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट हुशारी नाही कळत. शिक्षणाची मोजदाद, तो काय काम करतो, त्याचं कर्म काय, ह्याच्यावरती अवलंबून आहे. तो काय शिकला, कुठलं सर्टिफिकेट आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे की नाही, याच्याशी आमचा काही संबंध नाही. त्याचं कार्य काय. तो डॉक्टर आहे पण टिंब काम करत असेल तर तो शिकला असं म्हणता येणार नाही. त्यामुळे शिक्षण हे कर्माशी निगडित आहे. त्याचं काय कर्म आहे, याच्यावर तो काय शिकलाय हे आपल्याला कळतं. म्हणजे व्हॉट यू डू विथ इट. त्याच्यावर शिक्षण कळतं, सर्टिफिकेटवर नाही. बघा ना, माझ्या सर्टिफिकेट मी हुशार आहे, नाही नाही, ते बाजूला ठेवू. आता आपण तुम्ही काय काम करता सांगा. तुम्ही हे छान सांगितलं. पण आजकाल काय झालंय की मुलं शाळा आणि क्लासेस या चक्रात पूर्णपणे अडकलेली आहेत. कारण अगदी लहानातल्या लहान मुलांना सुद्धा फ्रेंचचा क्लास लाव, हा क्लास लाव, तो क्लास लाव, त्याच्याकडे सर्टिफिकेट. आता तुम्ही म्हणालात त्याच्यावरनं मला हा प्रश्न आणि मुलांचा पोर्टफोलिओ. हो हो. तर हे जे आहे ते बालसंगोपनाच्या दृष्टीने किती धोक्याचं आहे की चांगलं आहे. म्हणजे तुमच्या खरं प्रश्नाचं त्याचं उत्तर आहे की हे अतिवच धोक्याचं आहे. ऍक्च्युली मुलाला विचारलं जातं का की तुला जायचं आहे का. हो. आता ह्याच्यात दोन प्रवाह आहेत. पहिल्यांदा एक मुलगा हट्ट करतो हो की मला गिटार शिकायचं आहे. का, कारण तो माझा मित्र शिकणार आहे. मग घरामध्ये तगमग होते, गिटार कशाला पाहिजे, अमुक शिकता तू. कारण वडिलांना लहानपणी तबल्याच्या क्लासला जायचं होतं पण त्यांची परिस्थिती नव्हती. मग ते क्लार्क झाले आणि आयुष्यभर त्या टेबलवरती दुपारच्या वेळी तबला वाजवत बसले, टडम टडम म्हणे. मग जायचं होतं क्लास. मग त्यांना मुलगा झाला होता 20 वर्षांनी 10 वर्षांनी. तू तबला शिक. नाही मला गिटार वाजवायचं. नाही नाही. तरी बंडखोरी करून तो मुलगा गिटारला गेलाच. आणि त्याला 2 महिन्यांनी साक्षात्कार झाला की गिटार नको, पेटी वाजवावी. तो मुलगा म्हणाला की आता मला गिटार नाही शिकायचं, मला पेटी शिकायची आहे. मग आणलेला गिटार का गटारात टाकायचा आहे, एवढा गिटार ना. ओके, सूर मिळायला वेळ लागतो ना. मग वडील काय म्हणतात, नाही 6 महिन्याची फी भरली आहे, पुढचे 4 महिने तुला गेलं पाहिजे फी वसुलीला.